ही आमच्या भीमा नदीचं पाणी आहे, आमच्या हक्काचं पाणी आहे, आज आम्हाला चोरून आणावं लागतंय. जर धरणामध्ये 50% साठा असताना जर तुम्ही पूर्ण नियोजन केलं असतं, ज्या त्या वेळेला तुम्ही वारीला पाणी सोडलं, जर त्यावेळेला जर 8 तास लाईट ठेवली असती साहेब, तर आज ही शेताची अशी अवस्था झाली नसती. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सलगर. आज तुम्हाला भीमा नदीवरती दाखवतो चित्र. पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, पण सरकारच्या आरमुटे धोरणामुळे पाणी तर नदीमध्ये, पण शेतकऱ्याचा ऊस तिथं जाळा लागलाय. जर धरणामध्ये 50% पाणी साठा झाला, त्या टायमाला वारीच्या निमित्तानं जेव्हा नदीमध्ये पाणी सोडलं होतं, जर त्यावेळेला जर सरकारनं 8 तास लाईट केली असती, तर आज शेतकऱ्याचा एक येडा आला असता आणि शेतकऱ्याचं जळणारं पीक हिरवगार झालं असतं. पण आता खायला ताटामध्ये वाढले, पण खायला हात नाही, अशी परिस्थिती आमची झाली. तुम्ही बघू नका, तुम्ही नदीमध्ये बघता पूर्णपणे आता पाणी वाहून चाललंय, पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये यातला एक थेंब आपल्या नेतात नाही, कारण विद्युत मोटर आपण पूर आल्यामुळे आपण बाहेर काढून ठेवले. अशी परिस्थिती आपली किती दिवस चालणार आहे? ग्राउंडलाच खाली उतरावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला कधी नदीचं पाणी संपतं, त्यावेळेला तुम्ही लगेच 2 तास लाईट करता. त्या टायमाला तुमचं सरकार फास्ट प्रोसेसमध्ये येतं, पण जेव्हा नदीला पाणी येतं, जेव्हा तिथं 8 तास लाईट करण्याची वेळ येते, त्या टायमाला तुम्हाला ग्राउंड रिपोर्टची गरज असते. जरी ग्राउंड रिपोर्ट जरी तुम्हाला आला, तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करायला 4 दिवस वेळ घेता साहेब. आज शेतकऱ्याचा ऊस जळतोय, पण आज जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, ह्याला जबाबदार कोण आहे? आज तुम्ही एसी मध्ये बसून एसीच्या गाडीमध्ये फिरून जर शेतकऱ्याचा निर्णय घेत असाल, तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या साहेब. तुम्ही ग्राउंड परिसराला उतरून बघा नेमकं काय परिस्थिती येते. साहेब, आज आमच्याकडे मोटर नाही, कारण मोटर आम्ही बाहेर काढून ठेवले. त्या आज आम्हाला बिस्लरीने पाणी शेतामध्ये घालायला लागणार आहे, आणि याची जबाबदारी साहेब पूर्णपणे तुमची आहे. आणि तुम्ही आमच्यावर तशी वेळ आणली, आणि कृषी प्रधान देशामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी होणारच आहेत त्या, त्यामुळे तुम्हाला काय फरक पडणार नाही साहेब. हे पाणी आता मला असं घेऊन जावं लागणार नदीचं. साहेब, तुमच्या आरमुटे धरणाचा फटका आम्हाला एवढा बसलाय, पण आमच्या नदीच्या मोटर आज पुरामुळे बाहेर आहेत. आमची नदी आम्हाला सांभाळते. आम्हाला पूर का नवीन नाही, पूर आमच्यासाठी प्रत्येक वेळा येतोय, पण ह्या वेळचा पूर आमचा जीव घेणं ठरणार आहे साहेब. मंत्री साहेबच्या धोरणामुळे आज मला बिस्लरीनं पाणी आणून शेताला घालायला लागतं. आता ऊस बघून घ्या तुम्ही काय परिस्थिती झाली. जर तुम्ही वेळेवर नियोजन केलं असतं, वेळेवरती लाईट सोडली असती शेतकऱ्याला, तर आज ही शेतकऱ्याची परिस्थिती झाली नसती. कृषी प्रधान देशामध्ये आज आपल्याला बघायला मिळते की आमच्या भीमा नदीचं पाणी आहे, आमच्या हक्काचं पाणी आहे, आज आम्हाला चोरून आणावं लागतंय. जर धरणामध्ये 50% साठा असताना जर तुम्ही पूर्ण नियोजन केलं असतं, ज्या त्या वेळेला तुम्ही वारीला पाणी सोडलं, जर त्यावेळेला जर 8 तास लाईट ठेवली असते साहेब, तर आज ही शेताची अशी अवस्था झाली नसती. एसीच्या गाडीमध्ये बसून आणि एसीच्या बंगल्यामध्ये बसून नियोजन होत नाही साहेब. त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर उतरावं लागेल. कृषी प्रधान देश आहे आपला, आणि आज बिस्लरीने पाणी घालायची पाळी तुम्ही आणली आमच्यावर. आमच्या हक्काचं पाणी, आमची हक्काची भाकर आम्हाला तुमच्या विषयावरती नाचून खायला लागते. आणि आमच्या ताटामध्ये वाढले देवान, पण आम्हाला खाण्यासाठी हात नाही. नदीमध्ये पाणी आहे, पण नदीमध्ये पाणी आम्हाला पुरामुळे उचलता येत नाही. पूर आमच्यासाठी नवीन नाही, पूर आमच्यासाठी प्रत्येक वेळा येतो, पण ह्या वेळेचा पूर तुम्ही आमचा जीव घेता सोडणार नसेल. आज जर तुम्ही शेतामध्ये बघितलं, तर 20 ते 22 टनाच्या वर कोणाला अवरेज निघणार नसेल. तुम्ही फक्त गुराच्या चाऱ्याचा विचार केला, शेतकऱ्याचा विचार तुम्ही केला नाही. तुम्हाला शेतकरी जगाला काय मिळाला काय फरक पडणार नाही. आणि ज्या वेळेला जर पावसामध्ये पाऊस झाला आणि जर तिथं तुम्ही नुकसान भरपाई जाहीर करता, शेतकऱ्यांनी चुकून 2 गुंठ जर लावलं, तुमच्या अधिकाऱ्याच्या पोटामध्ये दुखतं, तेव्हा तुम्हाला सत्यमेव जयची आठवण होते. जर आज शेतकरी तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आज ऊस पूर्ण जाळा लागला, शेतकरी मरण्याच्या परिस्थितीमध्ये, तरी तुम्हाला गेंड्याचं कातडं पाहून बसलेल्या सरकारला काही देणं घेणं नाही. फक्त सत्तेमध्ये असणारे लोक जबाबदार नाहीत, तर विरोधी पक्ष नेते तेवढंच जबाबदार आहेत. कुणी उठवला आवाज? कृषी मंत्री भीमा नदीच्या काठावरचे, आमदार भीमा नदीच्या काठावरचे, जे भावी आमदार ते भीमा नदीच्या काठावरचे, सगळे आपल्या आपल्या ऑफिसमध्ये बसते, पण फक्त मरण शेतकऱ्याचं होतं. तरी आपल्या कृषी बदल देशामधल्या लोकांना माझा मानाचा मुजरा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.